सकाळी झोपेतून उठल्यावर जसं आपण पहिला पाय जमिनीवर ठेवतो तेव्हा पायामध्ये वेदना व्हायला सुरुवात होतात। गुडघे अचानक ताठ झाल्यासारखे वाटतात, वागताना कमरेमध्ये चमक भरल्यासारखं वाटतं, टोचल्यासारखं वेदना होतात। जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर जिना चढताना नेहमीपेक्षा जास्त तुम्हाला श्वास घेताना दम लागत असतो। जर यापैकी कोणताही प्रॉब्लेम तुमच्या शरीरामध्ये आता सध्याला होत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। कारण असे शरीरामध्ये प्रॉब्लेम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला आपण याकडे फारसं लक्ष देत नाही, पण जेव्हा हे रोजच होऊ लागतं तेव्हा मनामध्ये एक वेगळा विचार, पक्का विचार आपल्या बसतो की वय झालंय आणि त्यामुळेच हे सगळं आपल्याला होत असणार। हळूहळू आपण या त्रासाला स्वीकारायला लागतो आणि वेदनांसोबत जगणं शिकू लागतो। पण इथे सर्वात मोठी चूक आता तुमची होते। वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु शरीरामध्ये सतत दुखणं, सांध्यामध्ये आकडणं किंवा हालचालीमध्ये अशक्तपणा जाणवणं, तसेच तुमच्या नसामध्ये दुखणं हे सर्व वयाचं लक्षण अजिबात नाही आहे। खरं तर हा आपल्या शरीराने दिलेला आपल्यासाठी एक गंभीर स्वरूपाचा इशारा असतो। याला वेळीच जर ओळखलं तरच तुम्हाला या ठिकाणी बाहेर पडता येतं, नाहीतर मरेपर्यंत या ठिकाणी हा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो। यामुळे काय होतं तर लक्षात ठेवा, आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय सांगितलंय तर असे त्रास तुम्हाला होत असेल तर लक्षात ठेवा, आतून कुठेतरी तुमच्या शरीरात पोषण कमी पडतंय। हाडांना लागणारं खनिज जे काय आहे तर ते घटक, सांध्यातील नैसर्गिक चिकटपणा आणि स्नायूंना मिळणारी ताकद आता त्या ठिकाणी शरीराला मिळणारं न पोषणमुळे, म्हणजेच शरीराला वेळेवर न मिळणारं पोषण, यामुळे सर्व ताकद आता कमी होत जाते आणि त्याचा परिणाम म्हणजे रोजचं तुमचं दुखणं, कमरेमध्ये कडकपणा, गुडघ्यामध्ये कडकपणा, थकवा। म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे की असे 5 सोपे घरगुती सुपर फूड्स जे योग्य पद्धतीने तुम्ही जर घेतले तर वयाच्या 60 नंतर सुद्धा तुमचे सांधे असतील, हाडं कोणती असतील, नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम असतील, स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आता मदत करू शकतात आणि तेही अगदी 80-90 वयापर्यंत तुमच्या हाडामध्ये मजबूत आणू शकतात। आणि लक्षात ठेवा, तुमचं जर वय वर्ष सध्याला 30 असेल, 40 असेल तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा ठरणार आहे। कारण उद्या तुमच्या बाबतीत सुद्धा अशा गोष्टी घडू शकतात, जसं की सांधेदुखीचं मूळ कारण वय वाढणं हे अजिबातच नाही आहे। तुम्हाला वाटत असतं की आता काय आमचं वय वाढलं त्यामुळे सांधे दुखालेत, परंतु तसं अजिबात नाही आहे। तुमच्या शरीरामध्ये काहीतरी पोषण मूल्य कमी पडले आणि त्यामुळेच हा त्रास तुम्हाला होऊ लागतोय। कारण आपल्याला लहानपणापासूनच असं शिकवलं जातं की वय झालं की गुडघे दुखणारच, कंबर दुखणारच आणि चालणं अवघड होणारच, पण प्रत्यक्षात तसं अजिबात होत नसतं। अनेक लोक 17व्या वर्षी, 80व्या वर्षी म्हणजे वयस्कर लोक सुद्धा आरामात चालताना आपण नेहमी बघत असतो। तुम्हाला आठवत असेल, जुनी लोक या ठिकाणी 70-80 वयामध्ये सुद्धा काम करत असतात शेतामध्ये, तुम्ही सुद्धा बघितलंय। त्यामुळे सक्रिय आयुष्य जगत असताना, म्हणजेच व्यवस्थित आयुष्य जगत असताना आपण या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो की आता आपल्याला वाटतं वय झाल्यामुळे त्रास होतोय, परंतु हे वयाचं कारण नसून शरीराच्या आत चाललेल्या काहीतरी कमतरताचं लक्षण आहे, जे वेळेवर आपण लक्षात घेतलं नाही तर हळूहळू वेदनामध्ये बदल होतात आणि एकेकाळी तुम्हाला चालणं सुद्धा मुश्किल होऊन जातं। आता लक्षात घ्या, तुम्ही हाडांची घनता कमी होणं आणि म्हणजेच हाडं आतून पोकळ यामुळे होणं आणि मग शरीरामध्ये कमजोरी येणं, तसेच तुमच्या नसामध्ये या ठिकाणी आता दुखणं, याचबरोबर सांध्यामधील नैसर्गिक चिकटपणा जी काय सांध्यांना मऊ ठेवते आणि घर्षण कमी करते ती कमी होऊ लागते। त्यामुळे हालचाली करताना वेदना होतात, सकाळी उठल्यावरती सांधे जास्त दुखू लागतात। याच काळात सांध्याच्या आत सुजही वाढते आणि संरक्षण करणारी जी काय कार्टिलेजची जी काय लेयर असते ती सुद्धा हळूहळू झिजू लागते। एकदा ही प्रक्रिया सुरू झाली मग वेदना, आकडणं, मग हालचालींची भीती रोजच्या आयुष्यात या ठिकाणी भाग बनते। त्यामुळे मित्रांनो, हे सगळं तेव्हाच घडतं जेव्हा शरीराला आवश्यक ते पोषण वेळेवर मिळत नाही, कॅल्शियम मिळत नाही, मॅग्नेशियम, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि सूज कमी करणारे नैसर्गिक घटक जर आहारातून कमी पडले तर शरीर स्वतःला मजबूत ठेवू शकत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि म्हणूनच या समस्येवर उपाय म्हणजे फक्त महागड्या गोळ्या किंवा तात्पुरते पेन किलरच्या गोळ्या अजिबात घेऊ नका। त्या केमिकल युक्त असतात,
त्या तुमच्या मेंदूवर परिणाम करतात असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितलं आहे। मग जेव्हा आपण आपल्या शरीराला आतून योग्य अन्न देतो तेव्हा सांधे आणि हाडं स्वतः रिपेरी करण्याची ताकद परत मिळवू शकतात। आता बघा मित्रांनो, जर सांधे आणि हाडांसाठी सगळ्यात शक्तिशाली, सहज उपलब्ध आणि वर्षानुवर्षे विश्वासाचं असा एखादा पदार्थ निवडायचा असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी काळे तीळ निवडा। आतापर्यंत तुम्ही खाल्ला असेल तर ते पांढरे तीळ, आणि पांढऱ्या तिळामुळे काय झाले, आतापर्यंत तुम्हाला शरीराला ताकद कमी पडत्या, त्यामुळे तुमच्या चपातीचं जे पीठ आहे त्यामध्ये पहिला पदार्थ तुम्हाला मिक्स करायचा आहे ते म्हणजे काळं तीळ। स्वयंपाकघरामध्ये नेहमीच असलेले छोटेसे हे बी आहे, आतून मोठं तुम्हाला काम करतं, आणि या काळ्या तिळामधील कॅल्शियम केवळ त्या ठिकाणी प्रमाणामध्ये जास्त नसतं, तर ते शरीराला सहजपणे शोषून घेता येऊ शकतं। अशा स्वरूपामध्ये आता तुम्ही काय करायचं आहे, कशा पद्धतीने हे पदार्थ खायचे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। म्हणूनच दूध किंवा पनीर तुम्ही घेतलं तरी सुद्धा शरीरामध्ये जेवढं कॅल्शियम मिळत नाही तेवढं कॅल्शियम या काळ्या तिळामध्ये असतं, जे हाडांना आणि सांध्यांना अधिक प्रभावीपणे पोषण देतं। आता या काळ्या तिळांचा नियमित वापर केल्याने सांध्यामधलं कोरडंपण हळूहळू कमी होऊ लागतं, ज्यामुळे चालताना किंवा वागताना होणारी आता हाडांची कुरकुर असेल हे वेदना आता कमी होऊ लागतात। सांध्यामध्ये होणारी सूज असेल, कडकपणा असेल, सकाळचा कडकपणा असेल, यावरही या तिळांचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येऊ शकतो। यासोबतच हे हाडांची घनता वाढवण्यास सुद्धा मदत करत असतात, म्हणजेच आतून तुमची हाडे मजबूत करतात आणि भविष्यामध्ये तुमच्या हाडामध्ये फ्रॅक्चर्स किंवा कमजोरीचा धोका सुद्धा या काळ्या तिळामध्ये कमी होऊ शकतो। परंतु हे खायचं कसं आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। म्हणूनच आयुर्वेदिक डॉक्टर काय सांगतात की मध्यम वर्ण लोकांसाठी आता हे काळे तीळ एक आता उत्तम संरक्षणात्मक आहार आहे। आता मित्रांनो, हे काळे तीळ आहारामध्ये घ्यायचे असतील तर त्यासाठी काही वेगळं करण्याची गरज नाही। सकाळी एक तुम्हाला काय करायचं आहे, काळे तिळाचं तुम्हाला आता बिस्लरीच्या बाटलीचं छोटंसं टोपण असतं तेवढं तुम्हाला काळे तीळ घ्यायचं आहे। तुम्हाला तव्यावरती व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे, कोमट पाण्यासोबत दुधासोबत तुम्हाला हे घेतलं तरी चालेल। इच्छेनुसार काही जण काय करतात, आता चपातीचं पीठ असतं, भाकरीचं पीठ असतं, त्यासोबत त्या ठिकाणी तुम्हाला घेऊ तुम्ही शकता। मात्र एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा, जर तुम्हाला ब्लड प्रेशर खूप जास्त असेल, किडनी स्टोन असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला बीपी शुगरचा त्रास असेल तर तुम्ही रक्त पातळ करणारी औषध जर घेत असाल तर काळे तीळ नियमितपणे सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला या ठिकाणी आता नक्की घ्यायचा आहे। त्यानंतर आता दुसरा पदार्थ सांगणार आहे, तो या काळ्या तिळापेक्षाही जबरदस्त सुपर फूड आहे, आणि व्हिडिओच्या शेवटी ही खाण्याची योग्य पद्धत काय आहे ते सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दुसरं सुपर फूड आहे ते म्हणजे मखाने। आता बहुतेक लोक मखान्यामध्ये फक्त उपवासाच्या वेळी आणि वजन कमी करण्यासाठी खात असतात, पण प्रत्यक्षात मखाने हे सांधे आणि हाडांसाठी एक अत्यंत प्रभावी नैसर्गिक टॉनिक आहे। आयुर्वेदिक आणि अत्याधुनिक पोषणशास्त्र या दोन्हीच्या दृष्टीने मखान्यांना विशेष महत्त्व दिलं जातं, कारण मखान्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन यासारखी हाडांना थेट पोषण देणारी घटक द्रव्ये या मखान्यामध्ये आता भरपूर प्रमाणात असतात। यासोबतच हे शरीरातील कोलेजनच्या निर्मितीला सपोर्ट करतात, जे सांध्यांची मजबूती आणि लवचिकता टिकवण्यासाठी खूप गरजेचं असतं। मखान्यांच्या नियमित आणि योग्य वापराने जर तुम्ही जी योग्य प्रमाणात, ते प्रमाण पुढे सांगणार आहे, जर वापरलं गेलं तर सांध्यातील कमजोरी कमी होऊ लागते, हाडांची ताकद प्रचंड प्रमाणात वाढते, आणि चालताना किंवा उठताना जी काय जाणवणारी तुमची तोल जातोय की काय, पडतोय की काय अशी भीती जी असते तर ती हळूहळू आता कमी होते। विशेषतः वय वाढल्यानंतर जेव्हा शरीर स्वतः पुरेसं कॅल्शियम आणि प्रोटीन तयार करू शकत नाही, ते त्या ठिकाणी शोषू शकत नाही, तेव्हा मखाने खाणे हा सुरक्षित आणि सहज या ठिकाणी पर्याय आता मानला जाऊ शकतो। म्हणून ज्येष्ठ व्यक्तीमध्ये होणारी हाडांची झीज, तसेच या ठिकाणी तुमच्या हाडामध्ये जी काही सूज आहे आणि थकवा हे कमी करण्यासाठी मखाने अत्यंत उपयुक्त ठरू शकतात। मखाने आहारामध्ये घ्यायचे असतील तर तुम्हाला 2 सोप्या पद्धती प्रभावी ठरू शकतात, ती तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे। बघा, रात्रीच्या झोपण्याच्या आधी गरम दुधामध्ये भाजलेले मखाने घालून खाल्ले तर हाडांना रात्रभर पोषण मिळतं, किंवा मग संध्याकाळी हलक्या तुपामध्ये मखाने भाजून खायचे
त्यावर थोडंसं मीठ किंवा काळी मिरी घालून जर तुम्ही आता खाल्ला तर तुम्हाला हेल्दी स्नॅक्स म्हणूनही तुम्ही घेऊ शकता. मात्र एक महत्त्वाची सूचना तुम्हाला आहे, जर तुम्हाला गाऊटचा त्रास असेल, युरिक ॲसिड वाढलेला असेल किंवा किडनी स्टोनची तुम्हाला समस्या असेल तर मकाने नियमितपणे सुरू करण्यापूर्वी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नक्की घ्यायचा आहे. आता तिसरं फूड सांगत आहे आणि त्यानंतर चौथं पाचवं सांगत आहे आणि त्यानंतर हे सर्व खाण्याची योग्य पद्धत काय आहे ते पुढे सांगणार आहे. तिसरं सुपर फूड आहे ते म्हणजे बहुतांश लोकांना असं वाटतं की सांधेदुखी म्हणजे फक्त बाहेरून जाणवणारी वेदना, पण प्रत्यक्षात ती आतून सुरू झालेल्या सुजेचा परिणाम असतो हे लक्षात ठेवा. जेव्हा सांध्याच्या आतमध्ये सूज वाढते तेव्हा हालचाल करताना वेदना होतात, सकाळी उठल्यावर सांधे जास्त वाटतात आणि या ठिकाणी चालताना किंवा या ठिकाणी वागताना भीती वाटू लागते. आतली सूज जर वेळेवर कमी केली नाही तर हळूहळू सांध्यांना संरक्षण देणाऱ्या लेयरचा म्हणजेच कार्टिलेजचा नुकसान तुम्हाला होऊ शकतं आणि त्यातूनच दीर्घकाळ त्या ठिकाणी चालणाऱ्या वेदनांची सुरुवात होते. ही सूज कमी करण्यासाठी निसर्गाने आपल्याला दिलेली सगळ्यात जुने सुरक्षित आणि विश्वासार्ह औषध म्हणजे हळद आणि काळी मिरी यांचा संगम. लक्षात ठेवा, हे वापरायचं कसं सर्वांनी लक्षात ठेवा. आता हळदीमधील कर्क्युमिन हा घटक शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतो. तुम्हाला माहित आहे, कुठंतरी मुक्का मार लागला किंवा या ठिकाणी पडलं तर जुनी लोक काय करायची, हळद त्या ठिकाणी आणि तेल गरम करून आता त्या ठिकाणी पहिलाही लोक लावत होती, परंतु आपण या ठिकाणी आता हे विसरून गेलोय आणि या ठिकाणी हे कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगतो. पहा, सांध्यामधील संघर्ष कमी करण्यास आता हळद आता मदत करू शकतो. त्याचबरोबर काळी मिरी हळदीचे प्रमाण शरीरामध्ये अधिक चांगल्या प्रमाणे घेतल्याने आपल्या शरीराला मदत करतं. त्यामुळे या दोन्हीचा एकत्रितपणे परिणाम अधिक प्रभावी तुम्हाला ठरू शकतो आणि म्हणूनच मिश्रणाला आपण गोल्डन मिल्क सुद्धा म्हणतो. गोल्डन मिल्क म्हणजेच काय, काळी मिरी आणि हळद. हे गोल्डन मिल्क घेण्याची योग्य वेळ म्हणजे रात्री झोपण्याआधी 1 ग्लास कोमट दुधामध्ये 1/2 चमचा हळद आणि काळी मिरी या ठिकाणी आता घालून रोज घेतल्यास सांध्यातील सूज हळूहळू कमी होऊ लागते आणि सकाळी उठल्यावर जाणवणारा कडकपणा कमी व्हायला सुरुवात होते. मंडळी, तुमच्यासाठी खास सूचना आहे ती म्हणजे पित्ताशयाचा तुम्हाला त्रास असेल, तसेच तुम्हाला या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BP शुगरचा प्रॉब्लेम असेल तर हे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर सांधे खूप जास्त जुने झाल्यासारखं त्या ठिकाणी सारखं दुखत असतील, चालायला सुरुवात करताना शरीर साथच देत नसेल आणि पहिल्या पावलालाच वेदना जाणवत असतील तर यामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सांध्यामधील नैसर्गिक चिकटपणा म्हणजेच ग्रीस हळूहळू कमी होत चालला आहे. हे ग्रीस कमी झालं की सांध्यामध्ये घर्षण वाढतं आणि यामुळेच सकाळी आता तुमचं पाय आकडणं, वेदना होणं, हालचालीमध्ये अडथळा निर्माण होणं. अशा वेळी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा उपाय तो म्हणजे जवस. आता बघा, जवस तुम्हाला कुठलं पण घ्यायचं नाही, फक्त देशी पद्धतीचं जवस घ्यायचं आहे. एक अतिशय प्रभावी आणि नैसर्गिक उपाय ठरतो. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात जे सांध्यातील आतली सूज कमी करतात आणि सांध्यामध्ये परत नैसर्गिक चिकटपणा निर्माण करण्यास मदत करतात. त्यामुळे सांधे अधिक लवचिक राहतात, चालताना मोकळेपणा तुम्हाला जाणवतो आणि कार्टिलेजची झीज होण्याचा वेग जो आहे तो सुद्धा कमी करतो. आता त्याचबरोबर ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जवस मदत करतं. वय वाढल्यानंतर आरोग्यासाठी एक मोठा प्लस पॉईंट ठरत असतो. जवस आहारामध्ये घ्यायची पद्धत अतिशय सोपी आणि सुरक्षित आहे. रोज अर्धा ते 1 त्या ठिकाणी चमचा जवसाचे दाणे जे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत. हलक्या त्या ठिकाणी आचेवर म्हणजे हलक्या स्वरूपात तव्यावर भाजून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला दळून व्यवस्थित पावडर एका डब्यामध्ये करून ठेवायचं आहे. तुम्ही दह्यामध्ये मिसळून कोमट पाण्यासोबत हे घेऊ शकता किंवा पोळी चपातीच्या पिठामध्ये घालून तुम्ही चपाती करून खाऊ शकता. नियमितपणे आणि योग्य प्रमाणामध्ये जवस घेतलं तर काही दिवसांमध्येच सकाळचा हाडामध्ये सांध्यामध्ये कडकपणा हे आहे तर ते कमी झाल्याचं आणि सांध्यामध्ये हलकेपणा जाणवल्याचं तुम्हाला स्वतःलाच लगेच अनुभवायला सुरुवात होईल. परंतु मित्रांनो, सगळ्या डाळी आरोग्यासाठी चांगल्या असल्या तरी हाडं आणि स्नायूंना खरी ताकद देणारी डाळ कोणती असेल ती म्हणजे सर्वात जास्त उडीद डाळ. आयुर्वेदामध्ये उडीदाला बलदायी आणि शक्तिशाली डाळ म्हणलं जातं. जर तुमची हाडं जेव्हा कमजोर होतात, त्या ठिकाणी स्नायू ढिल्ले पडतात, सैल पडतात, चालताना आत्मविश्वास कमी होतो, तेव्हा उडीद डाळ देखील शरीराला आतून आधार देण्याचं काम करतं. उडीद डाळीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं
इतर डाळींपेक्षा सर्वात जास्त कॅल्शियम असतं, तसेच चांगल्या दर्जाचं प्रोटीनही असतं, जे तुमच्या स्नायूंना बळकट करतं, थकवा देखील कमी करतं. मजबूत स्नायू म्हणजे सांध्यावर कमी ताण येतो आणि त्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी, इतर सांध्यांना दीर्घकाळ संरक्षण मिळतं. म्हणूनच उडीद डाळ ही केवळ पोट भरण्यासाठी नाही, तर शरीर मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. हे तुम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी ठरवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही उडीद डाळ कशी खायची. तुम्ही उडीद डाळीचं वरण वगैरे करून खावा किंवा या ठिकाणी जेवणासोबत उडीद डाळीची भाजी करून चपातीसोबत खावा. अशा प्रकारे जर तुम्ही वेगवेगळे पदार्थ जर खाल्ले तर नक्कीच तुमचे सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी तर यापासून तुमची हळूहळू सुटका होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.